आणि आजची उपासना आपण देवाच्या हातामध्ये सोपूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. स्वर्गदेवा, आम्ही तुझा आभार मानतो, तुला उंचावतो, गौरवतो प्रभू. सुंदर समयाबद्दल स्वर्गीचे जीवदेवा, आम्ही विश्वास करतो तुझ्या सामर्थ्यशाली वचना करू तू आमची भेट घेणार आहेस. स्वर्गदेवा, जे वचन ऐकतील प्रभू, जे वचन बघतील प्रभू, अशा प्रत्येक लोकांना तुझ्या हातामध्ये घे प्रभू. माझ्या मुखाचा ताबा तू घे स्वर्गीचे जीवदेवा. हालेलुया. देवा, तू आमचा तारदार आहेस प्रभू. राजा, याही लॉकडाऊन परिस्थितीमध्ये तू आम्हाला सोडलेलं नाही. देवा, तू आमची भेट घेतोस, आमच्या प्रत्येक गरजा भागवतोस, म्हणून आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो माझ्या स्वर्गीचे देवा. हालेलुया. हालेलुया. प्रभू, आम्ही प्रत्येक जण तुझ्या हातामध्ये पडत आहोत. ये स्वर्गदेवा, आमच्या कानाचा ताबा तू घे स्वर्गदेवा, आमच्या मनाचा ताबा तू घे प्रभू येशू. हालेलुया. आणि आमच्याशी बोल. सर्व आदर आणि महिमा आम्ही तुझ्या सामर्थ्यशाली नाव देतो राजा. ही प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण यावेळेस पाहूया लूक शुभवर्तमानातून 16वा अध्याय त्याचं 10वं वचन आपण बघणार आहोत. त्याविषयी विश्वासू, तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्याय, तो पुष्कळाविषयी अन्याय आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आपण बघत आहोत लूक शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 10वं वचन. आणि 10व्या वचनामध्ये परमेश्वर आपल्या संग बोलत आहे आणि तो म्हणत आहे या ठिकाणी की जो अगदी थोडक्या विषय विश्वासू, तो पुष्कळ विषय विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्या विषयी अन्याय आहे, तो पुष्कळ विषयी अन्याय आहे. प्रेज द लॉर्ड. या 2 ते 4 ओळीच्या वचनामध्ये परमेश्वर आपल्या संग भरपूर काही बोलतो प्रियांनो. आणि म्हणून आज आपण लक्षपूर्वक या देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया. देव परमेश्वर आपल्या वागण्यातून, बोलण्यातून प्रकट झाला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आपण ख्रिस्ती स्वतःला समजतो त्यावेळेस आपल्या प्रत्येक शब्दामधून किंवा उठण्यामधून, बसण्यामधून, चालण्यामधून, बोलण्यामधून येशू ख्रिस्त परमेश्वर हा प्रकट झाला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. होय, जर मी प्रत्येक देवाचं वचन पाळीत आहे, येशूच्या म्हणण्याप्रमाणे चालत आहे, तर निश्चितच मला माहित आहे की आपल्या प्रत्येक जीवनामधून ख्रिस्त प्रकट होईल. होय, ख्रिस्ती हा शब्द, ख्रिस्ती हा केवळ फक्त चर्च पुरता मर्यादित नाही. ख्रिस्ती हा शब्द आपल्या आचरणासंबंधी पुष्कळ काही बोलतो प्रियांनो. हालेलुया. जो व्यक्ती एका गोष्टीविषयी अन्यायी आहे, तो पुष्कळ गोष्टीविषयी अन्याय असं देवाचं वचन सांगतं. जो व्यक्ती एका नियमाविषयी विश्वासू आहे, तो पुष्कळ नियमांविषयी विश्वासू आहे. हालेलुया. देवाचं वचन सांगतो याकोबाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 22 वचनामध्ये देव बोलतो की वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. केवळ ऐकणारे असू नका, तर आचरण करणारे असा. होय, ख्रिस्ती लोकांनो, आपल्या सर्व माझ्या प्रिय लोकांनो, ख्रिस्तीपणा केवळ चर्च मध्ये जाण्यापुरता मर्यादित नसावा. ख्रिस्तीपणा फक्त केवळ लग्न लावायचं त्याच पुरती मर्यादित नसावा, तर आपल्या आचरणात असावा. तो खरा ख्रिस्ती व्यक्ती आहे. हालेलुया. तो खरा ख्रिस्ताचा सेवक आहे. तो खरं ख्रिस्ताचं लेकरू आहे. आमेन. खूप सुंदर वचन आहे आज हे, की वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, आणि आशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. केवळ जर मी नुसतं वचन ऐकत आहे परंतु त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर मी कोणाची फसवणूक करतो? दुसऱ्या लोकांची, माझ्या शेजाऱ्यांची, की देवाची? नाही, तर मी स्वतःचीच फसवणूक करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे लोकांना देवाचं वचन माहित झाले, ते आचरण करत नाही, असे लोक त्यात मूर्ख आहेत. हालेलुया. जर समजा मला, जर मी रस्त्याने चाललो आहे आणि मला जर हिरा दिसला, मला माहिती आहे हिऱ्याची खूप किंमत आहे, त्याला व्हॅल्यू आहे, त्याला किंमत आहे, आणि जर मी जर हिरा घेतला आणि असंच फेकून दिला, तर मला लोक काय म्हणतील? वेडच आहे, मूर्खच आहे, त्यांनी हिरा फेकून दिला आहे. है ना? तसं जर मला देवाचं वचन हिरा आहे, मी देवाचं वचन फक्त मी हातात घेतो किंवा नुसतं ऐकतो आणि त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर मी मूर्ख आहे. हालेलुया. परंतु प्रिय, देवाच्या वचनामध्ये, देवाच्या वचनाप्रमाणे आपल्याला शहाणे असलं पाहिजे. होय, ज्याच्याकडे देवाचं वचन आहे, जो कोणी स्वतःला ज्ञानी होऊ इच्छितो, जो कोणी ज्ञानी होऊ इच्छितो, त्याने देवाचं वचन घेतलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. होय प्रियानो, आपल्याला थोडक्या विषयी पुष्कळांविषयी विश्वास असलं पाहिजे. आमेन. होय, आपल्या सर्व नियमांविषयी आचरण करायचं आहे. पहा, देवाचा, मी म्हणत आहे, ख्रिस्तीपणा हा आपल्या केवळ फक्त बोलण्यामध्ये दिसायला नको, केवळ निसा चर्च मध्ये जाण्यापुरता मर्यादित असायला नको, तर आपल्या आचरणात असला पाहिजे. प्रत्येक आपल्या शब्दामधून, प्रत्येक आपल्या आचरणामधून ख्रिस्तीपणा प्रकट झाला पाहिजे. हालेलुया. एक सुंदर उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं जुन्या करारामध्ये, मोशेचं. हालेलुया. आम्ही ज्यावेळेस आपण निर्गमचं पुस्तक याचा 34वा अध्याय वाचतो, निर्गमचं पुस्तक
याचा 34 अध्याय 29 आणि 30 वचनामध्ये पहा काय म्हटलं आहे. हालेलुया. निर्गमचं पुस्तक याचा 34 अध्याय आणि त्या ठिकाणी मग मोशे सिनाई पर्वतावरून उतरला आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हाती घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहे याचे त्याला भान नव्हते. मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहे असे अहरोनाने व सर्व इस्रायल लोकांनी पाहिले तेव्हा ते त्याच्या जवळ जायला मिळाले. परंतु ज्यावेळेस मोशे देवाच्या उपस्थितीमध्ये होता हे लोकांना समजलं. हालेलुया. कारण 29 आणि 30 वर्षामध्ये पाहतो की ज्यावेळेस मोशे सिनाय पर्वतातून खाली आला त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यामधून तेजाचे किरण बाहेर पडत होते. हालेलुया. त्याच्या चेहऱ्यावर तेज होतं आणि हे मोशेला समजलं नाही की त्याच्या चेहऱ्यावर तेज आहे. हालेलुया. कारण का बरं तेज होतं? कारण तो देवाच्या उपस्थितीमध्ये होता आणि त्याला याचं भान नव्हतं. देवाशी संभाषण केलं, देवाशी तो बोलला म्हणून त्याच्या चेहऱ्यामधून तेजाचे किरण बाहेर पडत होते. परंतु ही गोष्ट मोशेला याबद्दल माहित नव्हतं. हालेलुया. मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहे असे अहरोनाने व सर्व इस्रायल लोकांनी पाहिले तेव्हा ते त्याच्या जवळ जावयास मिळाले. प्रेज द लॉर्ड. पण जे लोक ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये आहे, येशूच्या संगतीमध्ये आहे, त्यांच्या वागण्यातून ख्रिस्त दिसलाच पाहिजे. हालेलुया. जीवनाच्या प्रत्येक भागातून, जीवनाच्या प्रत्येक भागामधून ख्रिस्तीपणा प्रकट झाला पाहिजे. जर तुम्ही ख्रिस्ती आहात, हालेलुया, तरच ख्रिस्ती म्हणण्याचे लायक आहात. जरी तुमचा जीवनाचा एक भाग जरी कोणताही भाग जरी त्याच्यामध्ये ख्रिस्तीपणा प्रकट होत नसेल, त्याच्यामधून लबाडी प्रकट होत असेल तर तुम्ही ख्रिस्ती नाही, तर आपण ख्रिस्ती म्हणण्याच्या लायक नाही. हालेलुया. आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागामधून, आपल्या बोलण्यामधून, आपल्या कपड्याचा वेश, आपण जसे कपडे घालतो त्या कपड्यामधून सुद्धा, हालेलुया, त्या कपड्याच्या द्वारे सुद्धा, आपल्या बोलण्याच्या द्वारे सुद्धा देवाचं गौरव हे प्रकट झालं पाहिजे. हालेलुया. पुष्कळ वेळेस आपण फक्त चर्च मध्येच तेवढं गंभीर असतो देवाची आराधना करण्यासाठी, पण जेव्हा चर्चच्या दरवाजाच्या बाहेर पडतो त्यावेळेस तसं गंभीरपणा आपल्या जीवनामध्ये दिसत नाही. हालेलुया. आपण जेव्हा चर्चच्या बाहेर पडतो त्यावेळेस आपण लोकांचे बनून जातो. चर्चच्या बाहेर आपण ज्यावेळेस पडतो त्यावेळेस आपण जगाचं बनतो आणि जगाला सांगतो आम्ही ख्रिस्ती आहोत, परंतु त्यावेळेस ख्रिस्ताचे नसतो, त्यावेळेस जगाचे असतो. केवळ चर्चमध्ये गेल्यानंतरच ख्रिस्ताचं बनायचं नाही, पण चर्चच्या बाहेर आल्यानंतर खरं ख्रिस्ती जीवन प्रकट व्हायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या आपण कामाच्या ठिकाणी कामामधून सुद्धा ख्रिस्तीपणा दिसला पाहिजे. आपल्या मैत्री करतो, आपले मित्र दोस्त आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपला ख्रिस्तीपणा दिसला पाहिजे. हालेलुया. होय, अनेक लोक कामामध्ये लबाडीपणा करतात, त्यातून ख्रिस्तीपणा दिसत नाही. मैत्रीमध्ये जातात तेव्हा त्यांचे शब्द बघा कसे आहात, स्वतःला ख्रिस्ती म्हणतात पण त्यांच्या मैत्रीमध्ये त्यांचे शब्द, होय, प्रत्येक शब्दामधून शिवी निघते. ज्यावेळेस तुम्ही लोकांमध्ये असतात ख्रिस्ती आणि स्वतःला ख्रिस्ती म्हणतात, ज्यावेळेस लोकांमध्ये जातात त्यावेळेस व्यसन करतात. हालेलुया. ज्यावेळेस लोकांमध्ये जातात शिव्या शाप देतात आणि म्हणतात आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही चर्चला जातो. कोणत्या प्रकारे ख्रिस्त आपल्या जीवनावर प्रकट होत आहे. प्रेज द लॉर्ड. वैद्य 14 ख्रिस्ती मला तुमचा मोबाईल सुद्धा, तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा ख्रिस्त प्रकट झाला पाहिजे. तुमच्या घरामधल्या टीव्हीद्वारे सुद्धा येशू प्रकट झाला पाहिजे. हालेलुया. होय, चर्च मध्ये गाणे म्हणताय आणि पण घरी जाऊन टीव्हीवर तुम्ही सिनेमाची संगीत लावून त्याच्या नाचत आहात, त्याच्यावर एन्जॉय करत असाल तर कसं काय ख्रिस्त प्रकट होईल? तुमच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॅटिंग असेल जे देवाला गौरव देणारे असेल, तुमच्या मोबाईलमध्ये असे पिक्चर असेल, तुमच्या मोबाईलवर असे वॉलपेपर असतील ज्याद्वारे देवाचं गौरव होत नसेल, त्याद्वारे सैतानाचं होत असेल गौरव. होय, जर तुम्ही ख्रिस्ती आहात तर तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा देवाचं गौरव झालं पाहिजे. तुमच्या बोलण्याद्वारे, तुमच्या टीव्हीद्वारे देवाचं गौरव झालं पाहिजे, तरच आपण ख्रिस्ती मानण्याचे लायक आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस प्रेषितांचं कृत्य आपण पुस्तक वाचतो त्यावेळेस लोक जे येशूचे शिष्य होते त्यांना एक नाव दिलं, तेवढे हे ख्रिस्ती लोक आहे. पहिल्यांदा ख्रिस्ती म्हटलं गेलं. का बरं? कारण ते येशू सारखे येशूच्या म्हणण्याप्रमाणे वागत होते म्हणून त्यांना ख्रिस्ती मानण्यात आलं. आज आपल्याला ख्रिस्ती मानण्यात येत आहे का? हालेलुया. कोणत्या शब्दाने लोक आपल्याकडे ख्रिस्ती म्हणतात? आपल्या बघून कोणत्या अर्थाने ख्रिस्ती लोक हा शब्द आपल्यासाठी वापरत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, आपण ख्रिस्ती लोक आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण ख्रिस्ती लोक असले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं अर्धवट समर्पण नकोय, आपलं पूर्णपणे समर्पण असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अर्धवट समर्पण, अर्धवट नियमांचं पालन काही कामाचं नाही. देव अशा व्यक्तींना आशीर्वादित करत नाही. हालेलुया. जर आपण ख्रिस्ती आहोत, बायबल वाचणारे लोक असले पाहिजे, प्रार्थना करणारे लोक असले पाहिजे. जर बायबल वाचणारे आहोत तर आचरण करणारे पण असले पाहिजे. नुसतं अर्धवट आचरण काही कामाचं नाही.
पूर्णपणे आचरण असलं पाहिजे. आणि हनन्या आणि सफीरा, जर प्रेडिकन आणि सफीराचं उदाहरण पाहायला मिळतं. त्या लोकांना हनन्या आणि सफीरा खूप धार्मिक लोक होते, फार देवाला भेऊन वागणारे लोक होते. परंतु एका ठिकाणी असं झालं की त्यांनी थोडासा त्यांच्या जीवनामध्ये थोडी चूक घडली. थोडी म्हणजे थोडी असो किंवा जास्त असो, देवाचं वचन सांगतो, जो थोडक्याविषयी विश्वास असो तो पुष्कळांविषयी विश्वास असो, जो थोडक्याविषयी आण नाही तो पुष्कळांविषयी आण नाही. आणि यांनी कोणता एक चूक दाखवली आहे. काय झालेलं आहे त्या ठिकाणी असं आहे की ज्या वेळेस त्या गावामध्ये याच्यामध्ये प्रेषणाच्या कृत्यामध्ये अनेक लोकांचा, ख्रिस्ती लोकांचा छळ व्हायचा. अनेक लोक इकडे तिकडे पांगले, त्यांना हाकलून दिलं, त्यांना मारलं, त्यांचा छळ झाला. आणि मग त्यांच्या खाण्याची वाण पडू लागली. त्यांना जेवण कोण देईल, कारण काम नाही, काहीच नाही. आणि म्हणून प्रेषित लोक किंवा काही ख्रिस्ती लोक सगळे आपली मालमत्ता आणून प्रेषितांकडे द्यायचे. आणि मग ज्या लोकांना जशी गरज असायची तसं ते अन्नधान्य किंवा जी पैसे अडका असेल ते वाटून द्यायची. हालेलुया. आणि जेव्हा प्रेषितांच्या चरणापाशी आणून देणाऱ्यांपैकी चर्च मधलं एक परिवार होतं, त्यांचं नाव होतं हनन्या आणि सफीरा. प्रेज द लॉर्ड. आणि या दोघांनी पण त्यांची पण मालमत्ता विकली आणि प्रेषितांच्या चरणाजवळ आणली. परंतु त्या ठिकाणी या हनन्या जो होता त्याची बायको जी सफीरा होती, सफीराने त्याच्या नवऱ्याला एक सल्ला दिला आणि म्हटली, अहो सर्व काही चर्च मध्ये देण्याची गरज नाही, काही भाग आपल्यासाठी ठेवा काढून. आणि हनन्याने तो काढून ठेवला. आणि मग तो चर्च मध्ये गेला आणि प्रेषितांच्या हातामध्ये दिलं सर्व मालमत्ता. आणि म्हटला की अहो पास्टर पेत्र, हे सर्व जे काही आहे हे मी विकला तुमच्या हातामध्ये देत आहे. आणि जा हे ज्यांना गरज आहे त्यांना देऊन टाका. हालेलुया. परंतु त्याच वेळेस देवाच्या पवित्र आत्म्याने पास्टर पेत्र यांना मनामध्ये घातलं की पहा, जो हनन्या आहे तो खोटं बोलत आहे. सगळी मालमत्ता आणलेली नाही, तर काही मालमत्ता घरी ठेवलेली. त्याच्या बायकोने सांगितलं घरी ठेवा, आणि त्याने ठेवली काही मालमत्ता. हालेलुया. आणि त्याच वेळेस ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस हनन्या फार घाबरला, इतका घाबरला की त्याने प्राण सोडून दिला. हनन्याने किती चुका केल्या बरं? आम्ही एकच चूक केली, फक्त बायकोचं ऐकलं आणि थोडीशी मालमत्ता घरी ठेवली तर त्यांनी चूक केली नाही. परंतु त्यांनी दुसरी चूक काय केली माहिती का? दुसरी पहिली ते खोटं बोलला. तो पेत्रा बरोबर खोटं बोलला, मी सगळं आणलेलं आहे. आणि मग एकच खोटं बोलला आणि लगेच त्याने प्राण सोडला. त्याला समजलं मी माझी चूक उघडकीस आली आहे. होय, जो कोणी एका चुकीविषयी असो, एका थोडक्या विषयी तो विश्वास आहे, तो पुष्कळ विषयी विश्वास आहे. जो थोडक्या विषयी अन्याय आहे तो पुष्कळांविषयी अन्याय आहे. त्या ठिकाणी पेत्र, तो हनन्या म्हटला नाही की मी सगळे नियम पाळत आहे. पेत्र म्हटला नाही की ठीक आहे हनन्या एक चुकीली काय हरकत नाही, तू सगळे नियम तर पाळतो, पण एकच नियम तू चुकला आहे, काय हरकत नाही. पण एक नियम चुकला तरी त्या हनन्याला त्या ठिकाणी दंड मिळालेला आहे. हालेलुया. तरी त्याला चूक उपभोग, त्याची चुकीचं त्याला शिक्षा मिळालेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानं देवाला अर्धवट समर्पण नको, पूर्णपणे समर्पण असायला पाहिजे. हालेलुया. आपण ख्रिस्ती आहोत. पुष्कळ लोकांना असं वाटतं मी सगळे 99 नियम तर पाळतो ना, मग एक नियम चुकला तर काय घडतंय? होय, देवाला एक नियम चुकल्याला सुद्धा सहन होत आहे. सर्व नियम देवासमोर आपल्याला पाळायला हवीत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपली आराधना, आपली भक्ती ही केवळ स्वार्थी नसावी. पुष्कळ आपली भक्ती स्वार्थी असते, आपली आराधना ही स्वार्थी असते. आपल्याला काहीतरी मिळेल अशा हेतूने आपण देवाची आराधना करत असतो. पण प्रियानो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाने आधीच आपल्याला दिलेलं आहे. हालेलुया. देवाने त्याचं सार्वकालिक जीवन दिलेलं आहे आपल्यासाठी. आपल्याला पापाची क्षमा दिलेली आहे आणि म्हणून आपण त्याची आराधना करतो आणि म्हणून आपण त्याची उपासनेसाठी जातो. परंतु पुष्कळ लोक मग त्याचं सगळं ते सार्वकालिक जीवन विसरून जातात आणि मग उपासनेसाठी येऊन बसतात की मला काहीतरी भेटेल देवाकडून, मला देव आशीर्वाद देईल. अरे, देवाने तुम्हाला आधीच आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. होय, तेवढ्या फक्त रविवार पुरतीच आराधना नको आहे देवाला. देव म्हणत नाही फक्त रविवारीच आराधना करा, चर्चच्या दिवशीच आराधना करा असं देव म्हणत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाला सर्व अख्खं जीवन 24 तास देवाला आराधना पाहिजे आहे. प्रेज द लॉर्ड. असं नाही की मग मला असं म्हणायचं नाही की तुम्ही 24 तास जाऊन गुडघ्यावर बसा आणि देवाची स्तुती करा. नाही, पण जीवनाच्या प्रत्येक शब्दाद्वारे, जीवनाच्या प्रत्येक हालचालीद्वारे देवाची आराधना प्रकट झाली पाहिजे. हालेलुया. स्तोत्र संहिता 1 मध्ये म्हटलंय, उठता बसता नेमाविषयी बोलत जा. धन्य असा पुरुष, त्याचं जीवन आशीर्वादित असतं जो पुरुष उठता बसता देवाच्या वचनाविषयी बोलतो. आमेन. देवाला घाबरतो तो. हालेलुया. आणि म्हणून प्रियानं आपल्या देवाची, आपण ख्रिस्ती आहोत, देवाची उपासना करणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव काय वरवरची उपासना मान्य करत नाही. वरवरची उपासना देवाला माहित आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण पहिलं शमूएल याचा 16वा अध्याय आणि 10 वर्षामध्ये पाहतो की परमेश्वर त्या ठिकाणी बोलतो, तो म्हणतो की देव हृदय पाहतो. हालेलुया. देव बाह्य स्वरूप पाहत नाही. देव काय पाहतो?
हृदय पाहतो. मग आपलं हृदय कसं आहे बरं देवाच्या दृष्टीने? हालेलुया. स्वार्थी आहे की निस्वार्थी आहे? उत्तर आपल्याला द्यायचं. आपल्याला माहित असतं माझं हृदय कसं आहे देवाच्या आराधनेविषयी. होय, देव हृदय पाहतो. नुसतं बाह्य रूप पाहत नाही. नुसतं बाह्य वरूनच व्हायचं हालेलुया हालेलुया स्तुती स्तुती काही नाही, पण हृदय काय आहे? हालेलुया ते सर्वात महत्वाचं आहे. पुष्कळ आपलं तोंड बंद ठेवा, पण हृदयातून देवाची आराधना सुरू ठेवा. देवाला ते अधिक आवडेल. आमेन. देवाचं वचन सांगतो मत्ती शुभवर्तमध्ये ज्या हृदयामध्ये आहे ते मुखावर ते बाहेर येतं. जर माझ्या अंतःकरणामध्ये देवाची स्तुती असेल, देवाबद्दल जर आराधना असेल, तर मी आराधनाच करणार. हालेलुया. मत्ती शुभवर्तमानामध्ये म्हटलं आहे 6:24 म्हटलं आहे की एक मनुष्य 2 धान्याची चाकरी करू शकत नाही. हो, एकाच वेळेस मी बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या जगाची आराधना करायची आणि चर्चमध्ये आल्यानंतर देवाची आराधना करायची, असं चालणार नाही. होय, एक मनुष्य 2 ठिकाणी चाकरी करू शकत नाही. आपल्याला फक्त एकाच ठिकाणी चाकरी करायची आहे, ती म्हणजे तारणाऱ्या प्रभू येशूची. प्रेज द लॉर्ड. कुणाची? आपल्या तारणाऱ्या प्रभू येशूची आपल्याला चाकरी करायची आहे. प्रत्येक शब्द आपल्या प्रभू येशूचा मानायचा आहे, त्याप्रमाणे चालायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळ गोष्टीविषयी विश्वास आहे. जो थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळ गोष्टीविषयी अन्यायी आहे. प्रियांनो, हालेलुया. एक मराठी म्हण आहे, भाताची परीक्षा शितावून होत नाही. भात कसा शिजला आहे हे पाहण्यासाठी आपल्याला पूर्ण भात चेक करायला लागत. फक्त थोडासा भात बाजूला घ्यायचा आणि मग एकच जर दाणा शिजलेला आहे तर आपण काय समजतो? सर्व भात शिजलेला आहे. हालेलुया. जर मी जर एक नियम चुकतो, याचा अर्थ सर्व नियम चुकतो. मी एखाद्या ठिकाणी जर एक नियम चुकतो वचनाचा, तर मला बाकीचे नियम सुद्धा चुकल्यासारखेच आहे. जो कोणी जर एक नियम तोडू शकतो, तो बाकीचे नियम सुद्धा सहज तोडू शकतो. हालेलुया. होय, त्याच्यामध्ये काही वर्गीकरण नाही. त्याच्यामध्ये काही असं नाही की मी 5 नियम पाळतो, 5 नियम नाही पाळत, मग 10 नियम पाळले, मी 10 नियमापैकी 9 नियम पाळतो, एक नियम चुकला तर काय होतोय? नाही. एक नियम चुकला तरी देव त्याला पूर्णला दोषी ठरवतो. हालेलुया. होय, मी जर एका भागात विश्वासू आहे आणि बाकीच्या भागांमध्ये विश्वासू नाही, मग माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये मला देवाबरोबर विश्वासू राहायचा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक भागामध्ये, जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये देवाशी विश्वास, देवाचं भय आपल्या जीवनात ठेवा. सर्वच भागामध्ये. आमेन. हालेलुया. याकोबाचं पुस्तक 2 अध्याय आणि 10 वचनामध्ये म्हटलं आहे, जो कोणी एक नियमाविषयी चुकतो तो सर्वच नियमाविषयी चुकतो. याकोबाचं पुस्तक 2 अध्याय 10 वचनामध्ये म्हटलं आहे, जो कोणी एका नियमाविषयी चुकतो तो सर्वच नियमाविषयी चुकतो. सर्वच नियमाविषयी चुकतो. त्या ठिकाणी एक नियम पाळला काय, एक नियम चुकला काय आणि 1000 नियम चुकले काय, सारखंच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण ख्रिस्ती आहोत प्रियानो. नुसतं ख्रिस्ती चर्च मध्ये मारायला नको आहे. येशू म्हणत आहे, जो एक नियम चुकतो तो सगळे नियम चुकतो. देवापासून काहीच लपू शकत नाही. इब्रिकाचं पुस्तक 4 अध्याय 13 वचनामध्ये म्हटलेलं आहे, देवापासून कोणतीच गोष्ट लपू शकत नाही. देवाची नजर प्रत्येक ठिकाणी आहे. मिळते वचन. इब्रिकाचं पुस्तक 4 अध्याय 13 वचन. होय, आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही. आणि म्हणून स्वतःला फसवून घेऊ नका, म्हणू नका मी इथे एकटाच आहे, मला कुणीच पाहत नाही, मी माझ्या गावापासून 1000 किलोमीटर लांब आहे आणि मी आता काही जरी चुकलो तरी मला कुणीच पाहत नाही. होय, देव त्याही ठिकाणी आहे, याही ठिकाणी आहे. म्हणू नका मला कुणीच पाहत नाही, मी एकटाच आहे घरी, आता मी काही करू शकतो, किंवा मी एकटाच आहे अशा ठिकाणी मी काही करू शकतो, मला कुणीच या ठिकाणी ओळखत नाही आणि म्हणून मी चुका करू शकतो. नाही, त्या ठिकाणी देव आहे. हालेलुया. आणि त्या ठिकाणी चुकला म्हणजे सगळ्या ठिकाणी चुकला. देवापासून आपण लपू शकत नाही. कदाचित लोकांपासून लपू शकतो, लोकांना माहित होणार नाही, पण देवाला माहित होतं लगेच. हालेलुया. कारण हनन्याने चूक केली ते कुणाला माहित होतं का? घरामध्ये त्याची बायको बोलली होती, फक्त जाऊ द्या, थोडासा भाग बाजूला ठेवा, परंतु देवाने ती पेत्राला प्रकट केली. होय, जी गोष्ट आपण अंधारात करतो ती ते उजेडात एक दिवस येईलच. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, गलतिकाचं पुस्तक 6 अध्याय 7 वचनामध्ये म्हटलं आहे, देवाचा उपवास व्हावायचा नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचा उपवास व्हावायचा नाही. आमेन. फसू नका. मनुष्य जे काही पेरतो त्याचंच त्याला पीक मिळतं. मनुष्य जे काही पेरतो त्याचंच त्याला पीक मिळतं. जर मी चांगलं बियाणं पेरलं तर माझं उत्पन्न आहे ते
चांगलं असेल. जर मी खराब बियाणं पेरलं तर मला खराबच पीक मिळणार आहे. हालेलुया. मी माझ्या जीवनामध्ये जर मी देवाचे नियम तोडले तर मला काय देव आशीर्वादित करणार नाही. देव काय देणार आहे मला? काय करेल देव मला? काय करेल देव? मला बाजूला ठेवील. तू चल हो बाजूला. हालेलुया. तू कोणत्याही देवाशी नाही का? मग आपण म्हणू, हे देवा माझ्यासाठी दरवाजे उघड, मी तुझ्या समोर पाय खाणं पिणं केलं, चर्चला गेलो, ख्रिस्ती लग्न लावलं, ख्रिस्ती पद्धती माझी मयत झाली, आता माझ्यासाठी स्वर्ग दरवाजा उघड. नाही, देव म्हणशी तू माझा एकही नियम पाळला नाही. हालेलुया. त्याचा काही अर्थ नाही. आपलं संपूर्ण जीवन प्रिया आपल्या देवाला समर्पण करायचं आहे. आपलं प्रत्येक जीवन आपल्याला देवाला समर्पित असलं पाहिजे. हालेलुया. आपल्या प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये देवाला घाबरून आपलं जीवन जगा. हालेलुया. अनेक ठिकाणी मी असं पाहतो की लोक चर्चमध्ये पवित्र दिसतात पण बाहेर त्यांचं जीवन फार अशुद्ध रीतीने घाणेरड्याने गोष्टी भरलेलं आहे. घाणेरड्या गोष्टी भरलेल्या आहे. तरुण मुलांना, तरुणींना आपलं जीवन फार तुम्ही घाणेरड्या पद्धतीने भरलेलं असाल तर त्याला शुद्ध करा. हालेलुया. केवळ बाह्य रूप देव पाहत नाही, अंतरंग रूप पाहतो. हालेलुया. देवाला माहित आहे, तुमचं हृदय देवाला माहित आहे. देव हृदय पाहतो. परमेश्वराला तुमचं एकांत माहित आहे. देवाला प्रत्येक गोष्ट माहिती. देवाला तुमचा टीव्ही माहित आहे. देवाला तुमचा मोबाईल माहित आहे. देवाला तुमचं अंतःकरण माहित आहे. देवाला तुमचा खिशामध्ये काय आहे ते माहित आहे. हालेलुया. आणि म्हणू नका की मला कोणी पाहाय. आपलं प्रत्येक जीवन प्रियानो पवित्र असायला पाहिजे. होय, आपलं प्रत्येक जीवनाचा भाग शुद्ध असायला पाहिजे, कारण आपण ख्रिस्ती लोक आहोत. हालेलुया. या आपण प्रार्थना करूया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद स्वर्गीय जीवन देवा. प्रभू येशू, मी तुझी स्तुती करतो. धन्यवाद देवा, तू आम्हाला पवित्र ठेवलेला आहेस. होय स्वर्गदेवा, आम्हाला पवित्र होण्यासाठी तू आम्हाला पाचारण केलेलं आहे. आणि स्वर्गदेवा, आम्ही आमच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये आम्ही पवित्र जीवन जगावून आमची सहायता कर स्वर्गीय जीवन देवा. हो हालेलुया. जो कोणी एक नियम चुकतो तो सर्वच नियम चुकल्यासारखा आहे. आमेन जीसस. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला एकच नियम पाहायचा आहे की आम्हाला देवा तुझ्यावर प्रीती करायची आहे. हालेलुया. देवावर प्रीती करा. परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये बाळगा, म्हणजे तो तुमचा मार्ग तो सुखाचा करेल. तुमचा मार्ग यशस्वी तो करेल. होय, प्रत्येकाचा मार्ग यशस्वी होईल ज्यावेळेस आपण देवाचं भय आपल्या जीवनामध्ये ठेवणार आहोत. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. सर्व आदर आणि महिमा मी तुला देतो स्वर्गीय जीवन देवा. थँक्यू लॉर्ड देवा. आजचा दिवस तो आम्हाला दाखवलेला आहे. धन्यवाद प्रभू, आजच्या उपासना तू आम्हाला बसवलेला आहे. धन्यवाद येशू, तुझं वचन आज आमच्याकडे आलेलं आहे. त्या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी आमची सहायता कर. थँक्यू लॉर्ड. सर्व आदर आणि महिमा तुझे तो राजा. ऐकणारे देवा, प्रत्येक तुझे सेवक देवा, प्रत्येक तुझे देवा लेकर मी तुझ्या हातामध्ये देतो. आम्ही प्रत्येक जण यावेळेस तुझ्या हातामध्ये पडतो देवा. आमच्याद्वारे तुझी महिमा होऊ दे. सर्व आदर आणि महिमा तुझ्या सामर्थ्यशाली नावाला दे. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही करतो.